नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 28 जुलैच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. आपण पाहतो की यशादा आता देवयाई समोर हात जोडून उभा असतो आणि तो देवयाईला म्हणत असतो की देवयाई, अवनी आता हे घर सोडून कायमच्या निघून जातील. जेव्हा आता त्या हे घर सोडून जातील तेव्हा या घरातील माणसांना आता मला सावरायचं आहे. धन्या, पाण्या, अण्णा यांना तर राजा आणि अवनी मॅडमच्या लग्नाबद्दल काहीच माहिती नाहीये, तर ते सगळं सत्य आता मला सांगावं लागणार आहे. त्यासाठी मला शक्ती दे. जेव्हा आता धन्या आणि पाण्याला हे कळेल की अवनी आणि राजाचं लग्न खरंच झालं नाही, त्यावेळेस काय होईल आणि अण्णांचा तर आता विषय सोडून द्यावा लागेल. अण्णा तर कसं वागतील असा आता तो विचार करत असतो आणि म्हणत असतो की खरंच देवयाई, मला ना धन्या आणि पाण्याला सत्य सांगण्यासाठी शक्ती दे आणि अण्णांना सावरण्यासाठी सुद्धा शक्ती दे. आता तो पाया पडत असतो. तेवढ्यातच तिकडून पाण्या आता फोनवरती बोलत येतो. पाण्या आता पाण्याने पायलचा फोन आणलेला असतो आणि पायलने त्याचा फोन नेलेला असतो. त्याच्यामुळे पायलचे जे काही फोन असतात ते त्याला येत असतात. तर तो फोन उचलतो आणि म्हणत असतो की फोन एक्सचेंज झालेला आहे. सारखा सारखा फोन करून ताप देऊ नका. आता माझ्याकडे नाहीये माझा फोन आणि हा तिचा फोन आहे असं म्हणजे तो बोलत असतो आणि खूप वैतागलेला असतो, चिडून बोलत असतो. त्यावेळेस यशादा त्याला म्हणत असतो की पाण्या, कशाला एवढी चिडचिड करतोय. त्यावेळेस तो म्हणतो की बघ ना, त्या पायलीचा फोन माझ्याकडे आलेला आहे आणि सारखे फोन येत आहेत, असं करा तसं करा, तिला फोन नेऊन द्या, डोक्याला नुसती कटकट लावलेली आहे. तर यशादा म्हणतो की अरे मग फोन एक्सचेंज का केला तुम्ही, कशाला आणला तिचा फोन तू. त्यावेळेस तो म्हणतो की अरे काय सांगायचंय तुला, सारखी फोन करून वैताग देत असते, जेवला का, उठला का, काय करतोय, हे केलं का, ते केलं का, नुसती डोक्याला कटकट होते. आता तिला काय सांगू म्हणून हे सगळं केलं. तर मग आता पाण्या इथे सांगत असतो यशादाला. तेवढ्यातच तिकडून धन्या येतो आणि धन्या म्हणत असतो की अरे पाण्या दादा, मग लग्न करून आणखी वहिनीला इकडे, राजा दादाने बघ बरं कसं लग्न करून आणलं इकडे. त्यावेळेस मग पाण्या म्हणत असतो की हा, लग्न करून आणा तिला, इथं आपल्या घराची अवस्था बघ कशी झालेली आहे, वरून पाणी गळते, भिंती चिरलेल्या आहेत, घरामध्ये धूळ जाळ्या सगळं झालेलं आहे, इथं आपल्यालाच राहायची पंचायत आहे आणि एवढ्या मोठ्या घरच्या पोरीला आणायचं आणि इथं दांबून ठेवायचं, काय काय करायचे, त्याच्यापेक्षा लग्न नाही केलेलंच बरं. आता यशादा हे सगळं ऐकत असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं की म्हणजे पाण्या बोलतोय ते बरोबर आहे. राजासाठी त्याला वाईट वाटत असतं. राजाने अवनी मॅडमला आणलेलं आहे पण काहीच उपयोग झाला नाही, आपल्या घरी बाईचा आशीर्वाद येणार नाही असं त्याला वाईट वाटत असतं विचार करून. मग आता इकडे धन्याला पाण्या म्हणतो की आणि तू काही माझ्यापेक्षा मोठा लागून गेलेला नाहीये, मला म्हणे लग्न करून आण, अभ्यासात जरा लक्ष दे. आता तिथे त्या दोघांचं चाललेलं असतं. त्यावेळेस यशादा म्हणतो की अरे काय करताय तुम्ही, तुम्हाला नाश्ता करायचा नाहीये का, जावा बरं, नाश्ता तयार आहे, नाश्ता करा. तर हे दोघेही म्हणतात की हो करायचं आहे ना, जातो जातो असं म्हणून आता ते दोघे तिथून निघून जातात. यशादा मात्र आता तिथेच विचार करत उभा राहिलेला असतो. तर इकडे दुसरीकडे राजा आता त्या घर मालकाला चांगलाच धडा शिकवून घरी आलेला असतो आणि तो आता घरामध्ये कोण आहे का इकडे तिकडे पाहत असतो. तेवढ्यातच पाठीमागून यशादा त्याला आवाज देतो, राजा थांब म्हणून. मग आता राजा म्हणतो की अरे देवा, यशादानेच मला आता थांबवलेलं आहे, आता हीच वेळ आहे ऍक्टिंग करण्यासाठी, ऍक्टिंग आता करावी लागेल. तर आता यशादा त्याच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की काय रे राजा, कुठे गेला होता एवढ्या सकाळ सकाळी. त्यावेळेस राजा आता खोटं बोलतो आणि म्हणत असतो की यशादा, ते मी मंदिरात गेलो होतो. त्यावेळेस यशादा म्हणतो की मंदिरात कशासाठी. तर राजा म्हणत असतो की काही नाही, देवयाईकडे प्रार्थना करायला गेलो होतो की मॅडमला कुठेही जाऊन देऊ नको, माझ्या जवळच इथेच राहू दे. त्यावेळेस यशादा म्हणतो की राजा, अरे हे काय करतोय, असं नाही करायचं, जाऊ दे त्यांना, तर त्यांनी ठरवलंय तर आता राजा म्हणतो की नाही रे यशादा, माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावरती आणि आता देवयाईने पण मला कौल दिलेला आहे, 100% मॅडम आता जाणार नाहीत, नाही जाणार म्हणजे नाही जाणार. तर राजा यशादा म्हणतो की कशावरून नाही जाणार. तर तो म्हणतो की अरे माझं प्रेम आहे ना आणि मला गॅरंटीच आहे त्या नाही जाणार म्हणून. त्यावेळेस यशादा म्हणतो की राजा, अरे प्रेम असं नसतं रे, प्रेम असं कुणालाही बांधून ठेवून त्याच्या इच्छेविरुद्ध आपल्या प्रेमासाठी ते ठेवून तसं प्रेम नसतं. प्रेम म्हणजे असं मुक्त सोडायचं, त्याला मोकळं सोडायचं, जसं त्याला वागायचे तसं वागून द्यायचं, तसं प्रेम असतं. त्यावेळेस राजा म्हणतो की नाही, माझं प्रेम जरा वेगळे, माझं सगळा पॅटर्नच वेगळा आहे यशादा, तू टेन्शन घेऊ नको, मॅडम काही घर सोडून जाणार नाहीत, त्या इथेच कायमच्या राहणार. आता हे सगळं म्हणजे बाहेरून अण्णा ऐकतात. मग अण्णांना राग
येतो आणि म्हणतात की कोणीही कुठे जाणार नाही असं ते दारातच म्हणतात आणि आतमध्ये येतात आणि राजाची कॉलर पकडून म्हणत असतात की कोणीच कुठे जाणार नाही, माझ्या सुनबाईला घेऊन कुठे जायचं नाही, कळतंय का? त्यावेळेस यशोदा म्हणतो की अण्णा हे काय करताय, असं काय करताय, त्याला सोडा बरं. तर अण्णा म्हणतात की नाही नाही, ह्याला मी सांगतोय माझ्या सुनबाईला सोडून कुठेही घेऊन जायचं नाही, इथेच राहायचं, ह्याच घरामध्ये राहायचं, आमच्या जवळच राहायचं, कुठेच सुनबाईला घेऊन जायचं नाही. आणि हा सुनबाईंनी बाहेर काढलेली रांगोळी पाहिली का, किती छान रांगोळी काढलेली आहे, त्याच्यामध्ये कलर सुद्धा किती छान भरलेले आहेत. आणि सुनबाईने फक्त कलर भरलेले नाहीये तर या घरामध्ये हॅपीनेस आणलेला आहे. सुनबाईने तुम्हाला वळण लावलेलं आहे, नाहीतर तांगड्या वर करून किती वेळ झोपायचा, आता सकाळचं उठता, पाणी तुमच्या चेहऱ्यावरती वतल्याशिवाय तुम्ही उठत नव्हता, पण आता उठता ना. सुनबाईंनी ह्या आपल्या आशीर्वाद बंगल्यामध्ये बाईचा आशीर्वाद आणलेला आहे. सुनबाईने असं केलं, सुनबाईने तसं केलं, ते आता तिचे कौतुक गात असतात. तर आता यशोदाला खूप वाईट वाटत असतं. राजा मात्र खुश झालेला असतो, कारण राजाला माहिती आहे आता अवनी मॅडम कुठेच जाणार नाही, तो घरमालक आता त्यांना घेणार नाही, त्याच्यामुळे तो खुश असतो. तर अण्णा म्हणत असतात की त्याच्यामुळे माझ्या सुनबाईला घेऊन कुठे जायचं नाही, आणि जर घेऊन गेला ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाहीये. आणि राजा तसंही मला तुझा खूप अभिमान वाटतो, कारण तुझ्यामुळेच या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला आहे. म्हणून आता अण्णा इकडे राजाचे सुद्धा लाड करत असतात, त्याची पप्पी वगैरे घेत असतात आणि मग तिथून आता खूपच खुश होऊन जातात. त्यावेळेस राजा म्हणत असतो की काय हा माणूस ना खूपच वेगळा आहे, काय करायचं याचं काय माहिती, असं म्हणून ते दोघेही आता तिथे विचार करत असतात. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की दत्ता काका आता महेशने ज्या जागेवरती बोलवलं होतं त्या जागेवरती जाऊन पोहोचतात आणि खूप वेळ झालं तरी महेश काही अजून आलेलाच नसतो, म्हणून आता ते त्याला फोन लावतात. इकडे महेश आणि विवान आता निघालेलेच असतात, तेवढ्यातच दत्ता काकाचा फोन येतो. मग महेश फोन उचलतो आणि म्हणत असतो की बोल, काय झालेलं आहे, कशासाठी फोन केलेला आहे. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की हो साहेब, किती वेळ झालं मी इथे थांबलेलो आहे, अर्धा एक तास होऊन गेला, तुम्ही सांगितलं त्या ठिकाणी मी आलेलो आहे, पण तुमचा काही पत्ताच नाहीये, तुम्ही घरून निघालाय की नाही, किती वेळ मी अजून इथे तुमची वाट बघायची आहे. त्यावेळेस महेश दत्ता काकाला म्हणत असतो की हा आम्ही आता निघतोयच, तू तिथेच थांब, ज्या जागेवरती सांगितलंय ना तिथेच थांब, आम्ही आता एक 5 मिनिटात पोहोचेल. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की हा पोहोचाल तुम्ही, पण तुम्ही खूप वेळ झालं आलेलं नाहीये, उशीर केलेला आहे, त्याच्यामुळे मला ना आता 2 गिफ्ट पाहिजेत, मला काही सांगायचं नाही, मला 2 गिफ्ट पाहिजेत म्हणजे पाहिजेत, तुम्ही खूप उशीर केलेला आहे. त्यावेळेस आता महेश म्हणत असतो की अरे काय माणूस आहे तू, तुला बाबांनी काय सांगितलेलं आहे लक्षात आहे ना, ते लक्षात ठेवायचं, कळलं ना. तर इकडे दत्ता काका म्हणत असतो की हा ते तुमचे बाबा बोलले होते की आधी काम मग गिफ्ट वगैरे, पण बरं ठीक आहे, पण अरे मी खूप वेळ झालं वाट बघतोय, मग तुझ्या बाबांना काय जाते बोलायला. तर महेशला राग येतो आणि तो म्हणतो की ओ काय बोलताय, नीट बोला. तर इकडे आता विवान म्हणत असतो की बरं ते सगळं जाऊ द्या, अवनी कुठे आहे, ती आलेली आहे का तिकडे. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, अवनी मॅडम तिकडून निघाल्या की माझी बहीण मला कळवणार आहे, मग तुम्ही इकडे या आणि तुमच्या बहिणीला इथून घेऊन जा, म्हणजे माझंही काम झालं आणि तुमचंही काम झालं. आता ज्यावेळेस दत्ता काका म्हणतो की तुमच्या बहिणीला घेऊन जा, त्यावेळेस विवानला खूपच राग येतो आणि तो म्हणत असतो की ओ ती माझी बहीण नाहीये, कळलं का, असं काय बोलताय. मग दत्ता काकाला हसायलाच येतं, तो आता मोठमोठ्याने हसतो आणि म्हणत असतो की तुम्ही तुटे हुए दिल के राजकुमार हायवे, अरे वा वा वा, मोडलेल्या लग्नाचे राजकुमार, म्हणजे राजाने तुमच्या लग्नाचा बँड वाजवला ते तुम्ही आहात वय, बरं असू द्या. त्यावेळेस विवान म्हणत असतो की एक्स्ट्राची बडबड करू नको, जे काही महत्वाचं आहे ना ते बोल. तर मग दत्ता काका म्हणत असतात की सॉरी, खरंच सॉरी, तुम्ही असं करा, तुम्ही तिथे या आणि तुमच्या बहिणीला, असं म्हणत असतोच तेवढ्यातच तो थांबतो आणि म्हणत असतो की नाही तुमच्या बहिणीला नाही, ज्युनियर देशमानेच्या बहिणीला घेऊन जा, चला आता ठेवतो, बाय बाय, असं म्हणून लगेच दत्ता काका आता फोन ठेवतो. मग फोन ठेवल्यानंतर महेश आणि विवान आता सीट बेल्ट लावतात आणि आता तिकडे दत्ता काकाला भेटायला निघालेले असतात. तर इकडे दत्ता काका म्हणत असतो की धोंड्या आता तुझी सून गेली रे गेली, आता तुझी सून ही जाणार आणि तुझं घरही जाणार आणि ते घर आमचं होणार, असं म्हणून तो तिथेच रस्त्यावरती नाचायला लागतो. तर इकडे यशोदाने आज नाश्त्यामध्ये खिचडी बनवलेली असते, एकादश असल्यामुळे खिचडी केलेली असते. तर आता तो खिचडी घेतो आणि तिकडे धन्याला नेऊन देतो. आता धन्या खिचडी पाहून खूपच खुश होतो. तर इकडे अवनी तिची बॅग घेऊन आता बाहेर चाललेली असते, तेवढ्यातच तिला बाहेर धन्या दिसतो. मग आता ती आतमध्ये जाते, बॅग ठेवते आणि बाहेर येते. त्यावेळेस धन्या अवनीला म्हणत असतो की वहिनी तुम्हाला माहितीये का, आज यशोदाने ना उपमा पोहे सोडून वेगळाच नाश्ता बनवलेला आहे. त्यावेळेस इकडे यशोदा म्हणत असतो की धनेश बाळा काय चाललेलं आहे. त्यावेळेस धन्या म्हणतो की अहो म्हणजे आज एकादश आहे ना,
म्हणून खिचडी बनवलेली आहे, तुम्ही पण खाऊन घ्या. तर अवनी आता हसायलाच लागते. तिला आता धनेशच्या या बोलण्यामुळे हसायला येतं. तर आता यशादा इकडे अवनीला म्हणत असतो की अवनी तुम्ही सुद्धा खाऊन घ्या खिचडी. तर अवनी म्हणत असते की यशादा मला भूक नाहीये, नाही मी खात, आता नाही खाऊ शकत. तर यशादा म्हणतो की अहो असं काय करताय, बाहेर असं तुम्ही उपाशीच जाणार आहात का? आता चुकून तो हे बोलतो. त्यावेळी धनेश म्हणत असतो की काय हो वहिनी, तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का, शॉपिंगला जाणार आहात का? त्यावेळेस अवनी म्हणत असते की नाही नाही, अरे मी कुठे जाते, मी इथेच आहे, असं म्हणून ती किचनमध्ये जाते. त्यावेळेस किचनमध्ये गेल्यानंतर यशादा अवनीला म्हणत असतो की काय हो, अशा प्रश्नांना उत्तर देताना त्रास होतो ना? तर अवनी म्हणत असते की हा त्रास तर होतोच, पण त्यांना कळल्यावरती खूप वाईट वाटणार आहे. तर यशोदा म्हणतो की बरं ते सगळं जाऊ द्या, तुम्ही ना थोडीशी खिचडी खाऊन घ्या. तर अवनी म्हणत असते की हा द्या. तर तिकडून आता राजा येतो आणि राजा म्हणत असतो की मला पण थोडीशी द्या. तर आता अवनी राजाकडे पाहते. तिला आता त्याच्याकडे पाहूसुद्धा वाटत नसतं, खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यातच तिकडून आता पाणी आता त्याची गाडीची चावी शोधत येतो. माझी चावी कुठे आहे, चावी कुठे आहे, असा तो ओरडत असतो. त्यावेळेस राजा म्हणतो की अरे आज ना तू रिक्षाने जा, मला गाडी पाहिजे आहे, माझं जरा काम आहे. तर मग पाण्या लगेचच तयार होतो आणि म्हणत असतो की बरं ठीक आहे, असं म्हणून तो चाललेला असतो. तेवढ्यातच तिकडून अवनी येते आणि तिला जी खिचडी दिलेली असते ती पाण्याला देते आणि म्हणत असते की पानू खिचडी खाऊन जा. त्यावेळेस तो म्हणतो की वहिनी अहो तुम्ही खाल्ली का? तर अवनी म्हणत असते की अरे मी खाईन नंतर, माझ्याकडे आहे वेळ. तर तिकडून राजा पाठीमागून म्हणतो की नक्की वेळ आहे का तुमच्याकडे? तर इकडे धन्याला वेगळंच वाटतं. तो म्हणतो की वहिनी सांगा ना, तुम्ही कुठे चाललेला आहात का? तर अवनी म्हणते की नाही रे, मी कुठे जाणार आहे, कुठेच नाही जाणार, मी आलेच, मला जरा काम आहे, असं म्हणून ती थोडीशी तिकडे आतमध्ये जाते. तर इकडे राजा म्हणत असतो की त्या घर मालकाने जर विचार बदलला आणि मॅडम तिथे राहायला गेल्या तर काय करायचं, असा तो विचार करत असतो. तर यशादा त्याला पाठीमागून सावरतो आणि म्हणत असतो की राजा जास्त विचार करू नको. इकडे आता धन्याची खिचडी खाऊन होते. तर आता तो आतमध्ये येतो आणि यशादाच्या पाया पडतो. आता यशादाला जरा वेगळंच वाटतं, आज असा कसा काय हा पाया पडतोय. मग लगेचच तो पळत तिकडे जातो आणि अवनी वहिनीला पण आवाज येतो, वहिनी वहिनी बाहेर या. आता अवनी बाहेर येते. तर आता तो अवनीच्याही पाया पडतो. मग अवनी म्हणत असते की अरे असं काय करतोय, माझ्या कशाला पाया पडतोय? त्यावेळेस धन्या म्हणत असतो की वहिनी आज ना माझी परीक्षा आहे, म्हणून आशीर्वाद घ्यावं म्हटलं. बाईचा आशीर्वाद तो तर बाईचाच आशीर्वाद असतो ना, तुम्हाला माहिती आहे का? जर माझी आई असती तर तिने सुद्धा मला आशीर्वाद दिला असता. बाईचं खूप प्रेम असतं हो. आणि आता तो सगळं काही ते सांगत असतो, वहिनी तुम्ही आम्हाला खूप छान शिस्त लावलेली आहे, सकाळी लवकर उठवता, आमच्या घराची साफसफाई करता, रांगोळी काढता, सगळं काही किती छान करता. खरंच बाईचा आशीर्वाद लागल्यापासून ना आमचं घरच सुधारलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचे खरंच खूप खूप आभार. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अरे असं काय करतोय, असू दे. तर आता तो म्हणतो की बरं ठीक आहे. तर अवनी त्याला ऑल द बेस्ट म्हणते. मग आता धन्या म्हणत असतो की पाण्या दादा चल आपण दोघे बरोबरच जाऊया. पाण्या आणि धन्या आता तिथून निघून जातात. ते निघून गेल्यानंतर राजा अवनीला म्हणत असतो की मॅडम मी तुमची बॅग घेऊन येतो, म्हणजे आपल्याला जायला होईल. तर आता राजा बॅग आणण्यासाठी जातो. तर यशादा अवनीला म्हणत असतो की खरंच तुमची ना सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे, तिकडे तुम्हाला काहीच अडचण यायला नको. खरं तर आमच्या घरामध्ये तुम्हाला एवढ्या सुख सुविधा नव्हत्या, पण तिकडे तुम्हाला सगळ्या काही मिळू दे आणि तुमचं सगळं काही छान होऊ दे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की हा होईल छान, मला जॉब पण लागेल, कारण मी ना डुप्लिकेट सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलेला आहे. तर लवकरच ते सर्टिफिकेट मिळतील आणि मग मला कुठेतरी जॉब मिळेल आणि मग जॉब मिळाल्यानंतर ना माझं सगळं काही सेट होईल. आता ती यशादाला हे खूपच कौतुकाने सांगत असते. त्यावेळेस यशादा म्हणतो की हा नक्कीच तुम्हाला जॉब मिळणार आहे, तुम्ही हुशार आहात, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर बांधचाल ना, त्यावेळेस ते घर पाहण्यासाठी नक्कीच आम्हाला बोलवा. आणि अजून एक, मी पण खूप चांगला मिस्त्री आहे, जर तुम्हाला माझी गरज लागली तर मला बोलवा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेल. त्यावेळेस अवनी खुश होते आणि म्हणत असते की हो यशादा, मी माझ्या स्वप्नातलं घर पाहायला तुम्हाला नक्कीच बोलवेल. आणि यशादा तुम्ही तर या घरामध्ये मला खूप काही दिलेलं आहे, आम्ही जे खोटं बोलून लग्न केलं होतं ते तुम्हाला सांगितल्यामुळे ना माझ्या मनावरचं ओझं हलकं होऊन इतक्या दिवस मी आनंदाने म्हणजे या घरामध्ये राहू शकले. तुम्ही मला चहा बनवायला शिकवलं, खूप काही शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे ना मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, असं म्हणून ती आतमध्ये येते आणि बेलनं आणि तिथली ताटली देते आणि म्हणत असते की असंच तुम्ही वाजवत जावा आणि सगळ्यांना उठवत जा, सगळ्यांना वाटून कामं देत जावा, जास्त लोड तुम्ही घेत जाऊ नका, तुम्हाला पण आरामच मिळेल, सगळ्यांना कामं वाटून देत जा, असं ते सगळं समजून सांगत असते. तेवढ्यातच तिकडून राजा येतो आणि म्हणत असतो की चला मॅडम. तर अवनी म्हणत असते की मी इथून गेल्यानंतर तुम्ही घरच्यांना कसं सांगणार आहात? त्यावेळेस राजा म्हणत असतो की बघूया आता, देवाईच्या मनामध्ये जसं असेल तसं आम्ही सांगेल, त्याचा विचार तुम्ही करू नका, चला. तर अवनी म्हणते की हो ठीक आहे. मग आता
ती यशोदाच्या पाया पडते. तर यशोदा म्हणतो की असं काय करताय, माझ्या कशाला पाया पडताय. तर अवनी म्हणत असते की तुम्ही या घरातले मोठे आहात, तुमचा तर आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे ना, मला तुमच्या घरात या आशीर्वादाची गरज आहे. तर अवनी आता आशीर्वाद घेते आणि बाहेर जाते. आता सगळेच जण बाहेर आलेले असतात. तर अवनी आता घर पाहत असते, तिथलं झाड ते सगळं ती पाहत असते आणि तिला ते सगळं पाहून खूप छान वाटत असतं. राजा मात्र दुःखी झालेला असतो. मॅडम आता सोडून चाललेले आहेत, पण मनामध्ये आशा पण असते की मॅडम आता परत येणार आहेत. तर इकडे यशोदा म्हणत असतो की आज पालखीचा दिवस आहे आणि आमची रुक्माई आता हे घर सोडून चाललेली आहे. सगळे वारकरी विठ्ठलाला भेटायला चाललेले आहेत आणि आमची रुक्माई घर सोडून चाललेली आहे. पण देवा, तिकडे त्यांना काही त्रास होऊन देऊ नको, त्यांचं सगळं काही चांगलं होऊ दे, असं आता तो प्रार्थना करत असतो. अवनीला मात्र आता घर पाहताना जुन्या आठवणी आठवत असतात की लग्न करून ती आणि राजा कशी या घरामध्ये आली होती, इथल्या माणसांनी तिला किती प्रेम दिलं ते सगळं तिला आठवत असतं. मग ती म्हणतच की खरंच या आशीर्वाद बंगल्याने मला आशीर्वादच दिलेला आहे, खूप छान आशीर्वाद दिलेला आहे. पण ह्या घराला बाईचा आशीर्वाद लाभू दे, मी इथून गेल्यानंतर या घराला बाईचा आशीर्वाद मिळू दे. खरंच तुम्हाला ना नक्कीच मी गेल्यानंतर बाईचा आशीर्वाद मिळेल, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. चला यशोदा मी येते, असं म्हणून आता ती चाललेली असते. आता गाडीवरती बसते. तर आता यशोदाला खूप वाईट वाटत असतं. तर अवनी यशोदाला बाय करते आणि घराची एकदा नजर काढते आणि तिला खूप छान वाटत असतं की ह्या घराने मला इतक्या दिवस चांगलं सांभाळलं म्हणून. आता ती चाललेली असते. तर तेवढ्यातच तिकडून आता आत्याबाई हे सगळं पाहतात. तर आत्याबाई खूप खुश झालेले असतात अवनी आणि राजाला असं चाललेलं पाहून, कारण तिला माहिती आहे आता अवनी तिकडे भाड्याच्या रूम मध्येच राहायला चाललेली आहे. तर आता ती अवनी तिथून गेल्यानंतर सुलात त्या लगेचच आतमध्ये जाते आणि दत्ता काकाला फोन लावते. आता तिला खूपच आनंद झालेला असतो. तर आता दत्ता काका फोन उचलतो आणि म्हणत असतो की काय ग सुले, काय झालं. त्यावेळेस आत्या खूप खुश होऊन म्हणत असतात की दत्ता दादा, धोंड्याची सून गेली आणि खूप खुश होऊन हे सगळं सांगत असते. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की काय काय गेली बाई, बरं झालं, आता महत्वाचं आपलं काम झालं. आता त्या धोंड्याचं तोंड बघण्यासारखं झालं असेल ना, खूपच दुःखी झाला असेल तो. त्यावेळेस इकडे आत्याबाई म्हणत असतात की अरे तो जर इथे असता ना तर काय मज्जा आली असती, लयच मज्जा आली असती. तर आता दत्ता काका म्हणत असतो की म्हणजे तो तिथं नव्हता वय, बरं झालं नव्हता तिथे, नाही तर तो जर तिथे असताना तर त्याने अवनीला जाऊनच दिलं नसतं, त्याच्यामुळे बरं झालं तो नव्हता ते. तर आता इकडे ती म्हणत असते की हा बरं झालं, पण आपलं काम झालं, धोंड्याची सून गेली, ते आपलं लय भारी काम झालेलं आहे. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की हा मला ऑल द बेस्ट म्हण, कारण हे सगळं मीच घडवून आणलेलं आहे. तर आता ती म्हणत असते की हा तूच एकट्याने घडवून आणलेला आहे वे, मी काहीच केलेलं नाहीये का. त्यावेळी दत्ता काका म्हणत असतो की बर जाऊ दे बाई, ते सगळं ठेव फोन, मला आता त्या ज्युनियर देशमाने आणि त्या तुटे दिल के राजकुमार को हे सगळं सांगायला पाहिजे, त्याच्यामुळे फोन ठेव. मग आता दत्ता काका फोन ठेवतो. तर आत्याबाई इकडे इतक्या उड्या मारत असतात, खूप खुश झालेले असतात. त्यांना असं वाटत असतं की माझा आता जो शाप होता तो खरा झालेला आहे. तर इकडे दुसरीकडे अवनी आणि राजा आता चाललेले असतात. आता तिथे पोहोचणारच असतात. तेवढ्यातच अवनी अलीकडेच राजाला म्हणत असते की थांब राजा, इथेच थांब. तर आता अवनी गाडीवरून उतरते. तर राजा म्हणतो की काय झालं मॅडम, इथेच का थांबायला लावलेलं आहे. तर अवनी म्हणत असते की काही नाही अरे, इथेच ते जवळच आहे, मी चालत जाते. तर राजा म्हणतो की नाही मी येतो ना तुम्हाला सोडायला, असं काय करतायत. तर अवनी म्हणत असते की राजा, ते काय झालं, मी त्यांना सांगितलेलं आहे की माझा नवरा फॉरेनला राहतो, त्याच्यामुळे मग आता तू तिथे आला तर त्यांचं गैरसमज होईल ना, त्याच्यामुळे तू नको येऊ, मी जाते. तर आता तो म्हणतो की बरं ठीक आहे मॅडम, जावा तुम्ही. मग आता अवनी म्हणत असते की हे मंगळसूत्र आता याचं काम झालेलं आहे, आता हे मी काढते, असं म्हणून ती काढायला जाते. तेवढ्यातच राजा तिला थांबवतो आणि म्हणत असतो की मॅडम नका काढू. तर अवनी म्हणत असते की का नका काढू, आता झालं ना याचं काम. त्यावेळेस राजा म्हणतो की हो, तुम्ही त्यांना सांगितले ना की तुमचं लग्न झालेलं आहे, तुमचा नवरा फॉरेनला असतो म्हणजे आहे ना, मग कसं काय काढणार तुम्ही. तर आता ती म्हणते की बरं ठीक आहे, मग आता ठेवा लागेल, बरं आता ठेवते, असं म्हणून आता ती मंगळसूत्र काढत नाही आणि आता बॅग घेते आणि चाललेली असते. तर आता राजा काहीच बोलत नाही, म्हणून अवनीच म्हणत असते की काय झालं, तुला काही बोलायचंय का. तर तो म्हणतो की नाही, मला काहीच बोलायचं नाही, पण तुम्हाला काय सांगायचंय का, सांगा जर काय सांगायचं असेल तर. तर अवनी म्हणत असते की हा म्हणजे आता मी घर सोडून चाललेली आहे ना, पुन्हा एकदा नवीन सुरुवात करते असं वाटत आहे, सगळंच नवीन आहे असं वाटत आहे, अनोळखी लोकांच्या तिकडे जाणार आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं जरा वेगळं वाटत आहे. त्यावेळेस राजा अवनीला समजावून सांगत असतो की मॅडम, अहो तुमच्यासाठी अनोळखी काहीच नाहीये आणि
आणि आपल्या दोघांचं नातं कधीच बदलणार नाहीये. मी जरी घरच्यांना सगळं सांगितलं ना तरी आपलं नातं बदलणार नाहीये. आणि तुम्हाला सांगू का मॅडम, मी ज्यावेळेस आपल्या लग्नाचं सत्य घरच्यांना सांगेल ना त्यावेळेस ते लोक माझी बाजू घेणारच नाहीत हो, ते तुमचीच बाजू घेतील. माझंच काहीतरी चुकलं असं समजतील आणि तुम्हाला सपोर्ट करतील. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तर अवनी म्हणत असते की हा, तुम्ही लोकांनी माझ्यावरती खूप प्रेम केलेलं आहे ते मी कधीच विसरणार नाहीये आणि माझ्यासाठी पण तू अनोळखी नसणार आहे. तर राजा म्हणतो की हा मॅडम, आणि अजून एक, तुम्हाला असं वाटत असेल ना मी घरच्यांना सांगितलेलं नाहीये त्याच्यामुळे भीती वाटत असेल तर त्याची भीती घेऊ नका. मी त्यांना व्यवस्थित सगळं सांगेल आणि ज्यावेळेस तुम्ही तिकडे जाचाल ना त्यावेळेस तिथलं सगळं व्यवस्थित पाहून घ्या आणि मग मला फोन करा. मी काही इथून जात नाहीये तोपर्यंत मला फोन करा आणि सांगा तिकडं सगळं काही व्यवस्थित आहे म्हणून. माझा फोन तुमच्यासाठी ऑन असेल, त्याच्यामुळे काळजी घ्या आणि सगळं मला व्यवस्थित सांगा. तर अवनी म्हणत असते की हो राजा, मी तिकडे जाऊन चेक करते आणि तुला सांगते, असं म्हणून अवनी चाललेली असते. आता राजाला खूप वाईट वाटत असतं की आता मॅडम म्हणजे माझ्यासाठी थांबत नाहीये, त्या सोडून चाललेल्या आहेत. आता मॅडम गेल्यानंतर तो म्हणत असतो की देवी आई, सगळं काही ठीक होऊ दे, तो घर मालक जर बदलला ना तर काही खरंच नाहीये माझं, असा तो विचार करत असतो. अवनी मात्र वळून त्याला बाय करते आणि तिला सुद्धा जाऊ वाटत नसतं, पण आता ती चाललेली असते तर राजा सुद्धा तिला बाय करतो. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की त्या घर मालकाने अवनीला काही तिथं ठेवून घेतलेलं नसतं, म्हणून आता अवनी पुन्हा राजाबरोबर माघारी चाललेली असते. तेवढ्यातच तिकडून आता एक दिंडी चाललेली असते, म्हणजे पालखी चाललेली असते. तर आता अवनी त्या पालखीकडे पाहते आणि तिला खूप वाईट वाटत असतं हे जे तिच्याबरोबर झालेलं आहे ते. मग आता ती त्या लोकांकडे पाहते आणि विचार करते की आपण सुद्धा आता ह्यांच्याबरोबरच चालायला पाहिजे, कारण आपलंही कुठेच घर नाहीये. मग आता ती पालखीचं दर्शन घेते आणि हळूच राजाच्या गाडीवरून पाठीमागून उतरते. आता राजाला याच्याबद्दल काहीच माहिती नसतं. मग अवनी आता त्या दिंडीबरोबरच चालायला लागते आणि म्हणत असते की विठ्ठला, आता जिकडे तू मला घेऊन जाशील ना तिकडे आता मी येणार आहे, असं म्हणून त्या दिंडीबरोबर ती चालायला लागते. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.